जनरली हमारे पास फरमाइश आती है, लेकिन इस बार मुझे ही फरमाइश करनी है. मुझे लगता है आप बहुत अच्छे सिंगर हो. तो एक गाणं सुनना चाहूंगी मैं आपकी तरफ से. काय गाणार तुम्ही आमच्यासाठी? मी सगळ्यांसाठी कॉमन, सगळ्या वुमन्ससाठी स्पेशली. तर तुम्ही ऐकाच ते. नक्की. चांदण्याचा होल होती कोवळ्या पाऊली, माप मी ओलांडले अन दूर गेली भातुकली, खेळण्याचे होते वया अंगणाची होती सया, सोवळ्या मनात माझ्या भरे नभाचा आशया, थबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट, जणू रंगले नव्याने भरता हा मळवट, हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा, त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका. तर ह्या गाण्यासारखंच आपलं जीवन आहे. तर जसं की सांगितले या गाण्यामध्ये की एका मुलीची कहाणी सांगितली, तिची जर्नी सांगितली आहे. तर तिचा उंच उंच झोका आता चाललेला आहे आणि तिचं लहानपण कसं गेलं, त्याच्यानंतर उंबरठा ओलांडल्यानंतर तिचं जे दुसरं लाईफ चालू होतं, म्हणजे जो संसार चालू होतो, त्याच्यानंतर तिच्या नशिबात ज्या काही गोष्टी येतात, तिथून ती स्ट्रगल करत करत तिचा झोका कसा उंच नेते. तर ही एक प्रत्येक स्त्रीची जर्नी आहे. आणि खूप छान गायला तुम्ही. आवडलं मला. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. अजूनही खूप काही गप्पा गोष्टी सुरू राहणार आहेत. तुम्ही कुठेही जाऊ नका. यार हर बार मैं किसी को लाती हूँ जिनकी जर्नी आपको इंस्पायर करती है, वो भी नेक्स्ट लेवल पे. वेलकम बैक ऑन एमजिम 90.8 FM. दिस इज आरजे मनीषा विथ यू एंड फिलहाल मेरे साथ है द मेकअप आर्टिस्ट धनश्री भोसले मुळे. नमस्ते मैम. नमस्ते. एंड इनके बारे में मैं बताना चाहूंगी कि इनका मोनास मेकअप मंत्रा स्टूडियो है. खराड़ी पुणे से मैम आई है हमारे पास, जो आज हम इनकी जर्नी के बारे में बहुत कुछ जानेंगे और इनसे इंस्पायर भी होंगे. आई होप कि आपका ये फर्स्ट इंटरव्यू, तो कितना एक्साइटेड फील कर रही है आप फिलहाल? तो मैं बहुत एक्साइटेड हूँ और यहाँ पे मेरा वर्कशॉप चल रहा है 7 days का. तो कल ऐसे ही मुझे रिलायंस मॉल में बुलाया गया. एक मैम ने बुलाया था कि मैम आप आ जाइए हमारे यहाँ पे. तो मैं 5 मिनट के लिए वहां पे गई और मैडम आप मिले. और उन्होंने तुरंत ही मुझे बोला कि आप आ जाओ मैम, आपका इंटरव्यू लेते हैं. तो मुझे बहुत अच्छा लगा क्योंकि यहाँ पे आने के लिए बहुत लोगों को बहुत कुछ करना पड़ता है. और इट्स अ व्हेरी प्लेजेंट सरप्राईज फॉर मी. थँक्स फॉर. तर आपण तुमच्या जर्नीपासून स्टार्ट करूया. म्हणजे या मेकअप इंडस्ट्रीमध्ये तुमचा प्लॅन होता की इट वॉज युअर डेस्टिनी? काय म्हणजे कसं घडलं हे? ऍक्च्युली मी माझ्याबद्दल थोडं सांगते. मी धनश्री भोसले मुळे. मी छत्रपती संभाजीनगरचीच आहे आणि मी लेक्चरर होते विवेकानंद कॉलेज आणि छत्रपती कॉलेजमध्ये. सो सिनियर लेक्चरर असताना आणि त्याच्यासोबत मी हे ऍक्टिव्हिटीज पण सगळ्या करत आली आहे. लहानपणापासून माझं हे पॅशन आहे आणि मी माझं पॅशन, माझी कला ही कधी सोडलेली नाहीये. सो इथपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट लागले आणि फक्त एकच सांगू इच्छिते की मी माझी कला कधी सोडली नाही. माझं इगो कधी इगोइस्ट मी नाहीये. सगळ्यात महत्वाचं, कोणत्या पण कलाकाराला तुमची कला जर जोपासायची असेल आणि तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमचा इगो बाजूला ठेवावा लागतो. मला लेक्चरर म्हणून कमी ओळखतात, मला एक आर्टिस्ट म्हणून लोक जास्त ओळखतात. आणि त्याच्यामुळेच, त्या कलेमुळे, त्या कंटिन्यू केल्यामुळे मला आज तुम्ही पण ओळखताय आणि तुम्ही त्याच्याकडे बघून ऍज अ आर्टिस्ट म्हणूनच मला तुम्ही इन्व्हाइट केलेलं आहे. सो आणि आपल्या लोकल आर्टिस्टला प्रमोट करणं म्हणजे एमजिम रेडिओचा ध्येय असतो. सो तर मग कसं घडलं हे? म्हणजे तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलं होतं की? सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगू इच्छिते की आपण म्हणतो ना गुरु, तर मी माझ्या आईला बघत आले लहानपणापासून की बिंग अ वुमन, बिंग अ मदर. मी स्वतः एका मुलाची आई आहे, एका डॉगची मम्मी आहे, एका माझ्या मुलाची आई आहे आणि तसेच माझे आई वडील. जसं की आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेवो महेश्वरा. सगळ्यात पहिला गुरु माझे आई आणि वडील. त्यांनी मला घडवलं. तर सांगायचं तात्पर्य की आम्ही मिडल क्लास फॅमिलीपासून आज इथपर्यंत आलोय. लग्न झाल्यानंतर नवऱ्याचा पण तितकाच सहभाग असतो आणि माझे हस्बंड सुद्धा खूप सपोर्टिव्ह आहेत. तर माझी कला जोपासण्यासाठी घरच्या मेंबरचा, फॅमिली मेंबरचा खूप हस्तक्षेप असतो, खूप त्यांचा
इम्पॉर्टंट रोल प्ले करतात ते. तर लहानपणी मी ज्या कला माझ्या जोपासल्या त्याला सपोर्ट करण्यासाठी, आता सपोज एक एक्झाम्पल सांगते की रांगोळीची कॉम्पिटिशन असायची खूप मोठी. तर माझे वडील तिकडून ते पेपरमध्ये वगैरे बघायचे ऍड, आणि ते येताना रांगोळी वगैरे घेऊन यायचे आणि तुला इथे इथे जायचंय. तर मी तिथे गेल्यानंतर 100 लोक असो 90 लोक असो त्यांच्यामध्ये मी फर्स्ट यायची. तर हे पण कशामुळे झालं की त्यांच्या सपोर्टमुळे, आई वडिलांच्या सपोर्टमुळे, घरच्या फॅमिली मेंबरच्या सपोर्टमुळे. आणि एका मुलीची, एका स्त्रीची लाईफ नंतर सेकंड लाईफ चालू होती ती मॅरेज नंतर, आफ्टर मॅरेज. तर लग्नानंतर माझ्या नवऱ्याने सुद्धा मला तितकाच सपोर्ट केला. आज मी तुमच्या समोर दिसती हे सगळं त्यांच्यामुळे आहे. आई वडिलांनी घडवलं, पूर्ण मातीचा गोळा होता, त्याला संस्कार दिले, कला दिली, प्रत्येक गोष्ट आणून दिली, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या. अगदी ते छोट्या छोट्या कलर्स पासून ते सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोव्हाइड केल्या. आणि ते मी सतत करत राहिले, मी कधी थांबले नाही आणि आजही नाही थांबणार आणि उद्या नाही थांबणार. तर कुठल्याही कलाकाराला, कुठल्याही आर्टिस्टला एका उच्च दर्जाच्या म्हणजे एका लेवलला पोहोचण्यासाठी जे कष्ट करावे लागतात, मी मनात कुठलीही विचार नाही केला. मी तसं पाहिलं तर लेक्चरर होते, पण मी माझी कला जोपासली आहे आणि त्या कलेनीच मला मोठं केलं आहे, इथपर्यंत मला पोहोचवलं आहे. आज तुमच्या इथे पण मी आली तर त्या कलेमुळेच आलेली आहे. तर आई वडील, त्याच्यानंतर फॅमिलीमधले हजबंड हे खूप इम्पॉर्टंट असतात. आणि हे सगळं असताना तुमची जी कला आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस करून कंटिन्यू तुम्ही काम करत राहिला, विदाऊट एनी डिस्टर्बन्स, किंवा तुम्ही काय कधीही स्टॉप नाही व्हायला पाहिजे. तर कंटिन्यू तुम्ही काम करत राहिला तर तुम्ही विचारच करू शकत नाही की तुम्ही कोणत्या लेवलला जाऊ शकाल. सगळ्यात इम्पॉर्टंट, मी माझ्या स्टुडंट्सला सुद्धा, आता जे मेकअप शिकायला माझ्याकडे येतात, तर त्यांना पहिल्या दिवशी मी सांगितलेलं असतं की तुम्ही मेकअप आर्टिस्ट म्हणून काही पैसे कमवायच्या उद्देशाने माझ्याकडे शिकायला आले असाल तर ते डोक्यातून अजून आधी बाजूला काढा. त्याचं रिझन असं आहे की मी त्यांना एक शिकवते, नुसते आमच्याकडे मेकअपचे धडे नाही देत, मी त्यांना हेही शिकवते की आधी स्वतःमधला मीपणा बाजूला ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी शिका. आणि ते खूप मनापासून शिका. आपण पैसे भरतोय आणि काहीतरी करतोय, घरच्यांनी पाठवलंय म्हणून नका शिकू. तर ते मनापासून शिका, खूप मेहनत करा. आणि दुसरी गोष्ट की मी कोण आहे हे बाजूला ठेवून मी एक आर्टिस्ट आहे. समोरच्यांचा मेकअप जरी करायचा असेल तर तुमचं मन तितकं चांगलं पाहिजे, तेव्हा ते समोरचं व्यक्ती, तुम्ही जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती पेंट लावता, लिपस्टिक लावता, त्यांचा मेकअप करता, तर ते तेवढ्या लेवलचे चांगले दिसतात. जेव्हा तुमचं आर्टिस्टचं मन चांगलं असेल ते तुमच्या हातातून उतरतं त्यांच्या फेसवरती. तर स्वतः कोण आहे हे बाजूला ठेवून समोरची व्यक्ती कोण आहे तर त्यांच्याकडे न बघता ते एक माझा कॅनव्हास आहे आणि त्याच्यावरती मी किती चांगल्या प्रमाणे पेंट करू शकते, हे जर मनात विचार ठेवला आणि इगो बाजूला ठेवून काम केलं तर तुम्ही खूप मोठ्या लेवलला पोहोचू शकाल. ओके. तर मी त्याच पद्धतीने मी माझा इगो बाजूला ठेवून, मी लेक्चरर असताना सुद्धा माझ्या स्टुडंटला सुद्धा लग्नामध्ये त्यांची मेहंदी, त्यांना इच्छा होती की मॅम तुम्ही खूप सुंदर मेहंदी काढता आणि खूप छान मेकअप करता, तर त्यांचे पण मी मेकअप केलेले आहेत, मेहंदी काढली आहे. तेव्हा मी हा नाही विचार केला की मी लेक्चरर आहे, मी माझ्या स्टुडंटला कसं काय मेहंदी काढू. तर कलाकारांनी त्याची कला दाखवावी आणि ती इतकी व्यवस्थित असावी की 100 रुपये घेतल्यावर सुद्धा सेम मेहंदी काढा, सेम मेकअप करा आणि 10,000 रुपये घेतल्यावर पण तेवढंच काम करा. इट मीन्स तुमच्या हाताला चांगलं वळण असेल तर तुमची कला पण तुमची डिस्टर्ब होत नाही, ते तसंच राहतं आणि आउटपुट त्याचे खूप, म्हणजे तुम्ही विचारच नाही करू शकत इतक्या चांगल्या लेवलला ते असतात. एक्झॅक्टली. सो मग इनिशियली तुम्हाला या फील्डमध्ये असताना काय चॅलेंजेस आले, बिंग अ वुमन म्हणू शकतो आपण? तसं सांगायचं म्हणलं तर आता लेक्चरर होते, नंतर माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे, तर मला ते सोडून द्यावं लागलं, मला सॅक्रिफाईस करावं लागलं कुठेतरी. मला पीएचडी करता नाही आलं, एंट्रन्स पास झाल्यानंतर पण पीएचडी नाही करता आलं. ठीक आहे, पण मी तिथे थांबले नाही. तर मग एका स्टेजच्या नंतर प्रत्येक स्त्रीला कुठेतरी मग ती इंजिनियर असो, डॉक्टर असो किंवा ऍडव्होकेट असो किंवा आर्टिस्ट असो, तर वुमनला कुठेतरी थांबावं लागतं, कारण लग्नानंतर तिच्या मुलाबाळांची जबाबदारी येते, रिस्पॉन्सिबिलिटी येतात खूप साऱ्या. तर जर ती स्त्री घर सांभाळलं व्यवस्थित तिने तर त्यांचे हजबंड काहीतरी चांगलं करू शकतात, म्हणजे हे जग जाहीर आहे. तर स्त्रीला तेवढं सगळं स्टॉप करून, तेवढं सॅक्रिफाईस करून, बिईंग एज्युकेटेड, बिईंग आर्टिस्ट, त्यांना थांबावं लागतं आणि नंतरची जी मनातली जे इच्छा असतात त्या सगळ्या राहून जातात. पण मी प्रत्येक महिलांना तेच सांगते की
न थांबता तुमच्यामधल्या कला ज्या आहेत त्या कंटिन्यू करा. तुम्ही कुठले पण युट्यूब चॅनल स्टार्ट करा, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर तुमचे जे आर्ट आहे ते तुम्ही नेहमी पोस्ट करत जा आणि त्याच्यापासून तुम्हाला आउटपुट. तर सांगायचं तात्पर्य की बिंग एज्युकेटेड घरात थांबल्यानंतर जे फ्रस्ट्रेशन मध्ये आपण जातो, आणि मी कधीही थांबलेली नाही. मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की जेव्हा मी लेक्चरर होते तेव्हाही मी माझी कला जोपासत होते, माझे क्लासेस चालायचे आणि सगळं काही करायची. तर हे कधी थांबवायला नाही पाहिजे. आणि मी नंतर जेव्हा घरात असताना जेव्हा एक शॉर्ट ब्रेक म्हणल्यासारखं, मुलगा झाल्यानंतर आपण थोडंसं त्याला सांभाळावं लागतं, तर त्यावेळेस मी त्याला सांभाळताना माझे स्वतःचे ऍक्टिव्हिटीज बंद होत्या, माझा जॉब बंद होता आणि सगळंच बंद होतं जवळपास. कारण त्या स्त्रीला त्या मुलाला सांभाळावं लागतं, घर सांभाळावं लागतं, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. तर त्यावेळेस खूप फ्रस्ट्रेशन मध्ये जातं. त्यावेळेस तुम्हाला कलेचा सपोर्ट असेल तर तुमचं फ्रस्ट्रेशन दूर होईल. ते कंटिन्यू करत राहा आणि तेच मी केलं. चॅलेंजेस म्हणजे एका स्त्रीला, बिंग एज्युकेटेड वुमन, त्यांना जेव्हा त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाहीत आणि एका पर्टिक्युलर रिझनसाठी ते जेव्हा थांबतात, तर तेव्हा जी मनाची अवस्था होते तर ती खूप अवघड असतं. पण त्याच्यातून सुद्धा बाहेर जाणं हे त्यांचं काम आहे. तरी एक मेसेज द्यायचा मला प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक वुमनला, की तुम्हाला जे येतं, तुमचं कुकिंग असतो, तुमची रांगोळी असो किंवा कुठलंही आर्ट असो, तर ते त्याची जोपासना केली पाहिजे. याच्याने प्रत्येक स्त्रीला त्यांच्या पर्टिक्युलर स्टेजेस असतात त्याच्यातून बाहेर येताना खूप सोपं जातं. आणि जेणेकरून आता जर आपण बघतोय मॅडम की प्रत्येकांना खूप लहान वयामध्ये बीपी, शुगर वगैरे सगळ्या गोष्टी घडतात. तर त्याचे रिझन्स आहेत की एकटेपणा वाटणं, त्याच्यानंतर काही काम न करणं, स्टॉप होणं. मग हे असे चॅलेंजेस असतात सगळ्यांना. आणि एक मनात ते असे काय म्हणतात ना, असे कुळत राहतात की नाही बाबा, की मला आता नाही करतायत, मला सगळं इतकं सगळं येतं, पण मला घर सांभाळावं लागतंय आणि मला थांबावं लागतंय कुठेतरी. मग हे न करता तुम्ही तुमचं जे करता येईल ते करत राहा आणि हॅपी राहा आणि सगळ्यांना पण हॅपीनेस द्या. येस. आणि त्यासोबत असं कधी वाटलं का की या फील्डमध्ये मेल डॉमिनन्स आहे, तुम्हाला कुठेतरी मागं खेचलं जातं, असं कुठे फील झालं? तसं पाहिलं तर आपला पुरुष प्रधान संस्कृतीचा आपला देश आहे. आणि असं न म्हणता तर एक काय असतं ना, ज्यांना रिझन द्यायचे असतात ते रिझन देतात. डॉमिनेट करणारे तो स्त्री असते किंवा पुरुष असतो किंवा अजून कोणी असतात. इव्हन आपले जे कॉम्पिटिटर असतात ते पण डॉमिनेट करतात. तर त्याच्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कामावर फोकस केलं तर माझ्या मते तरी हे मला डॉमिनन्स वगैरे कोणी करत नाही. बिकॉज मला काय करायचं असेल ते मी करते आणि आत्मविश्वासाने आणि एकदम स्ट्रॉंगली मी करत असते. सो त्याच्यामुळे मला तरी नाही वाटत, कारण माझ्याकडे तसं कोणी नाहीये. माझ्या मिस्टरांना पण खूप माझ्या कला आवडतात. ते मला आधी सांगायचे की तू लेक्चरर आहेस, तू तुझी कला जोपास, आणि ते त्यांना आवडतं. तर असं तर काही वाटत नाहीये. पण जरी तशी काही स्टेज आली तर त्याला आपण सहज कसं हँडल करता येईल, ती एक स्त्रीकडे कला असते. आणि मोनास मेकअप अकॅडमी, मंत्रा अकॅडमी, ही कशी सुरुवात झाली? ही कल्पना कशी आली होती तुम्हाला? तर ही कल्पना म्हणल्यापेक्षा सगळ्यात आधी लहानपणापासून मी मेहंदीचे क्लासेस घेत आले, पेंटिंगचे क्लासेस आणि सगळे बाकी मेकअप वगैरे. तर खूप म्हणजे मी फर्स्ट इयरला असताना, मी शिकत असताना माझं तेव्हा पार्लर होतं आणि तेव्हा मी मेकअपचे ऑर्डर्स घ्यायचे. जेव्हा आपल्याकडे आता लोकांना बरेच प्रोडक्ट माहिती आहे, बिंग मेकअप आर्टिस्ट, आता मी सुद्धा सांगते की खूप सारे मार्केटमध्ये प्रोडक्ट्स असतात आणि त्यावेळेस फक्त एक फाउंडेशन होतं. ब्लश वगैरे हा शब्द पण माहित नव्हता लोकांना. त्यावेळेस एक फाउंडेशन असायचं फक्त आणि एका डब्बीमध्ये छोट्याशा एक कलरची पावडर असायची, ती रूज म्हणून आपण लावायचो. तर तेव्हापासून ते एवढ्या मोठ्या मेकअपच्या सगळे प्रोडक्ट्स पर्यंतची जर्नी, तर हे सगळं आम्ही कंटिन्यू करत आलेलो आहे. तर कल्पना सुचली म्हणल्यापेक्षा मी आधीपासूनच होते. असं नाही की आत्ता शिकले आणि लगेच इथे उभी राहिली तुमच्यासमोर, असं नाहीये. तर खूप पूर्वीपासून हे काम करत आलोय. आणि लेक्चररचा जॉब स्टॉप केला मी 2017 मध्ये. आणि त्याच्यानंतर मी घरामध्ये एकटी होते. एकटी म्हणजे आता सगळे जॉबसाठी स्कूलमध्ये जातात मुलं वगैरे. तर त्याच्यानंतर मला एकटं राहणं एकतर मला जमत नाही, मी कारण सगळ्या पब्लिकमध्ये स्टुडंटमध्ये काम केलेली आहे. तर त्याच्यानंतर जे फ्रस्ट्रेशन आलं, त्याच्यानंतर थोडंसं बोर व्हायचं की अरे बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे असं.
तर मी परत स्टार्ट केला आणि त्याला ह्या फॉर्म मध्ये आणलं आणि आता भरपूर मोनाज मेकअप मंत्रा पुण्यामध्ये, संभाजीनगरमध्ये, माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना खूप माहिती आहे आणि सगळे लाईक करतात, येतात, शिकतात. खूप स्टुडंट आम्ही घडवलेले आहेत. तर सहज केलेल्या ह्या गोष्टी आहेत आणि ते आर्ट आहे. मला जाऊन कुठे शिकायची गरज पडली नाहीये. तर हे माझं ओन क्रिएटिव्हिटी आहे आणि सगळं स्वतः केलेलं आहे. ग्रेट. आणि या जर्नीमध्ये कधी तुम्हाला असं वाटलं की बॅक ऑफ करावं, ही फील्ड खूप डिफिकल्ट आहे माझ्यासाठी, आणि असं असल्यास तुमच्यासाठी मोटिवेटिंग सोर्स कोण होतं? मोटिवेटिंग सोर्स म्हणलं तर माझे घरचे फॅमिली मेंबर्स सगळे, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आपला जो समाज असतो पूर्ण, आपला फ्रेंड सर्कल म्हणा किंवा आपलं समाज पूर्ण, कम्युनिटी. तर आपण यांच्या प्रती पण काहीतरी देणं असतो आणि हे सगळ्यांकडून मोटिवेशन मिळतं. आणि प्रत्येकांना माझे जे कला, कुठली पण छोट्यातली छोटी गोष्ट असेल तर ती त्यांना आवडते, तर त्यांचा पण डायरेक्ट इनडायरेक्टली सपोर्ट असतो. साधं लाईक करणं म्हणजे पण तो एक सपोर्टच असतो. तर सगळे मला मोटिवेट करतात, घरातल्या बहिणीपासून, भावापासून ते बाहेरच्या फ्रेंड सर्कल पासून, हजबंड पासून सगळे मला सपोर्ट करत असतात आणि मोटिवेट करत असतात. सो हे असं आहे. वेल, दॅट्स ग्रेट. आणि एक लास्ट मेसेज फॉर आवर लिसनर्स काय देणार? मी एक आर्टिस्ट म्हणून तुमच्या समोर जरी मॅडमनी मला बोलवलं असेल तरी मी एक खूप सर्वसाधारण आई आहे एका मुलाची, आणि खूप साधी मुलगी आहे की साध्या घरातून आज इथपर्यंत आलेली आहे. फक्त तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काही करायचं असेल तर तुम्हाला ज्या पण गोष्टी, आणि युथला मी स्पेशली सांगू इच्छिते की आजकाल बरेच मुलं म्हणतात की आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी हे नाही केलं, ते नाही केलं. तुमच्यामध्ये काय आहे, तुमच्यामध्ये जे गुण आहेत तर त्याच्यावर फोकस करा. निगेटिव्ह पीपल पासून दूर राहा, निगेटिव्ह गोष्टी करू नका, आणि सगळ्यात महत्वाचं फोकस राहा आणि शिकत राहा. थँक्यू सो मच टू बिंग हिअर आणि आम्हाला इतकं मोटिवेट केल्याबद्दल. आणि आय होप की आपले लिसनर्स खूप इन्स्पायर झाले असणार आणि तुमच्याकडे किंवा अशा छोट्या मोठ्या गोष्टीतून तेही काही ना काहीतरी फ्युचरमध्ये करणार नक्कीच. थँक्स अ लॉट वन्स अगेन. थैंक यू सो मच मैम. थैंक यू. एंड यू गाइस स्टे ट्यून्ड टू एमजीएम 90.8 FM. साथ है तो बात है.